गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण मराठी अध्यापन शास्त्र याची टेस्ट 4थी बघणार आहोत. एकदम बारकावे समजून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि ही परीक्षा इतकी सोपी असते. फक्त तुमचे टॉपिक क्लिअर पाहिजे. तुम्ही 100% पास होतात. त्यासाठी टॉपिक क्लिअर पाहिजे. आज आपण 4थी टेस्ट मराठी अध्यापन शास्त्र. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओची क्वालिटी चांगली दिसत नसेल त्यांनी YouTubeला सेटिंग असते व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. बघा, आता नवीन बॅच आपल्याकडे बॅच चालू झालेले आहे. पेपर 1, पेपर 2 दोघांसाठी बॅच चालू आहे. तुम्हाला पेपर 1 1099, पेपर 2 1099 आणि दोघं पेपर जर तुम्ही घेतले तर 1499 मध्ये उपलब्ध होतील आणि 20 जून पर्यंत याच्यामध्ये पण तुम्हाला 999, 999 आणि 1399 मध्ये दोघं पेपर भेटतील. आता याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध काय भेटेल? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ॲप मिळते बघा. कारण सराव करण्यासाठी ऑनलाईन टेस्ट ॲप असे तुम्ही जर दुसरीकडे घेतलं तर ₹300 घेतात. बरोबर आहे की नाही? ऑनलाईन टेस्ट ॲप, मॉडर्न क्वेश्चन पेपर या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. कारण मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने तयार कसे आहेत हे तपासण्यासाठी ह्या फार महत्त्वाच्या असतात. हे तुम्हाला बॅच मध्ये सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. बघा, त्यासाठी काय करा, PS शिसव अकॅडमी प्ले स्टोअरवर जा. तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या आणि काही अडचण असेल तर हा मोबाईल नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही काय करा, संपर्क करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या खाली तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मिळून जाईल. बघा, आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न बारकाईने समजून घ्या. याच्यातच तुमचे उत्तर लपलेले आहेत जर तुमचे टॉपिक क्लिअर असतील तर. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा, प्रश्न काय म्हणतो, भाषण कौशल्याच्या वाढीसाठी, बघा कशाची वाढ, भाषण कौशल्याच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते? बघा, आता भाषिक उपक्रम, भाषिक कौशल्य वाढवायचे. भाषिक कौशल्य वाढवायचं म्हणजे विद्यार्थी बोलका झाला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आता वाढवण्यासाठी म्हणजे वाढवत आहे म्हणजे तो बोलतोय का? अजून तर अजिबात नाही. तुम्ही आता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग आता तुम्ही काय करणार? पहिला ऑप्शन म्हटलंय, विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण. बघा, आता काही म्हणतील का चांगला आहे ना, छोटा विषय आहे त्याच्यावर औपचारिक सादरीकरण. पण मला एक सांगा, भाषिक कौशल्य अजून त्याच्यासाठी वाढवायचंय म्हणजे सुरुवात करताय आणि औपचारिक सादरीकरण चालेल का? औपचारिक म्हणजे नियमानुसार, म्हणजे चुका पण व्हायला नको, असं चालेल का? तर जरी छोटा आहे पण औपचारिक पद्धतीने, औपचारिक म्हणजे जशा पद्धतीने शब्दांचे उच्चार असतील, बरोबर आहे का नाही, व्याकरणिक भाषेचा प्रयोग असेल, या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. चालेल का? तर अजिबात चालणार नाही. दुसरं म्हटलं, शिक्षक विद्यार्थ्यांना सहयोगिक श्रुत लेखन देतात. आता श्रुत लेखनचा आणि भाषिक कौशल्य वाढण्याचा काही उपयोग आहे का? तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असतात, त्या मुद्द्याच्या आत विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात. बघा, विद्यार्थ्यांना मुद्दे, आता मुद्दे कसे देणार बघा. आता लहान विद्यार्थी, बरोबर आहे का नाही, तू भाजी घ्यायला गेला, बरोबर आहे का नाही, मग त्यावरून एखादी गोष्ट सांग. म्हणजे काय होईल, याच्याने तो चिंतन पण करेल आणि काय होईल, भाषा बोलेल. कारण काय, इथे पुढे म्हटलेलं नाही का त्याने काय बोललं पाहिजे, औपचारिक अजिबात नाही. पण इथे औपचारिक पहिल्या ऑप्शन मध्ये काय बोललेले, औपचारिक बोललं पाहिजे. औपचारिक सादरीकरण म्हणजे नियमानुसार. तर प्राथमिक स्तरावर नियमानुसार सादरीकरण चालत नाही. म्हणजे ऑप्शन 3 बेस्ट वाटतं. चौथं म्हणतं, विद्यार्थी उत्तम पैकी प्रकल्प अहवाल. आता प्रकल्प अहवाल आणि विद्यार्थ्यांना भाषा विकास याचा काही संबंध आहे का? विद्यार्थ्यांचं भाषिक कौशल्य वाढवण्यासाठी अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन 4 पण तुमचं येणार नाही. बघा, म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता तुम्हाला काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या समजून देतो, ज्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शिक्षक म्हणून एक लक्षात ठेवा, वयाची पहिले 5 वर्षे मेंदूच्या विकासासाठी सुवर्ण काळ असतो. बघा, काय असतं पहिले 5 वर्ष, मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे बघा. हा जन्म जन्म ते 5 वर्षे मेंदूचा विकासाचा सर्वात संवेदनशील काळ असतो, कारण विकास होणार असतो. या काळात मुलांच्या मेंदूमध्ये लाखो नवीन जोड्या तयार होतात. बघा, या काळात लाखो नवीन जोड्या तयार होतात. यामध्ये बघा, प्रेम, संवाद, लेख, गोष्टी आणि अनुभव यामुळे बौद्धिक विकासाला वेग भेटतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय काय करायचंय तुम्हाला, प्रेम पण भेटलं पाहिजे, संवाद पण झाला पाहिजे, हा खेळ, गोष्टी आणि अनुभव पण दिले पाहिजे. इंग्रजी मीडियम आणि चालणार नाही. फक्त ते काय करतात, अभ्यासावर बळ देतात पण संवाद होत नाही, खेळ होत नाही. या गोष्टी पण काय केल्या पाहिजे,
मुलांची सतत बोला आणि गाणी म्हणा, गोष्टी सांगा आणि खेळा. बघा आपण लहान होतो तर आपल्याला मोठ्या प्रमाणात गोष्टी सांगितल्या जायच्या. पण आता तुम्ही मुलांची बोलत नाही, गाणी म्हणत नाही. आणि जरी ते गाणं म्हणत असेल तर इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे ते इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हेच त्यांना कळत नाही. फक्त पाठांतर करून म्हणतात. हे पण उपयोगाचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पोषण आहार, पुरेशी झोप आणि सुरक्षित वातावरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे काय होतं मुलांचा जो विकास साध्य करण्यासाठी हे सुरुवातीचे 5 वर्ष लक्षात घ्या. पण आपण एक काय करतो 4 वर्षाचाच मुलाला इंग्रजी mediumला टाकून देतो. म्हणजे त्याचा प्रेम, संवाद, खेळ या गोष्टींपेक्षा शिक्षक काय सांगतो म्हणजे काय झालं एक प्रकारे हुकूमशाही वातावरण त्याला 4 वर्षामध्येच तयार होऊन जातं. कळालं? यासाठी हे इथे घेतलेलं होतं म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, प्रश्न दुसरा काय म्हणतो? काळजीपूर्वक समजून घेऊ. वाचन कौशल्याची चाचणी करताना बघा कोणते कौशल्य आहे? वाचन कौशल्याची चाचणी करताना भाषा शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त भर दिला पाहिजे? आता वाचन कौशल्याची चाचणी करताय म्हणजे वाचनचं तुम्ही मूल्यमापन करताय. तर कशावर भर देणार? हां, आता बघा फक्त चढ उतार असेल वाचनाचा, फक्त यावर भर देणार का? तर अजिबात नाही. विरामचिन्हाचा वापर अजिबात नाही. योग्य उच्चारांचा वापर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं समजून घेणे. कारण त्या विद्यार्थ्याला जर समजतच नसेल, याने बघा म्हणजे चढ उतार त्याला कळतोय, विरामचिन्ह तो वापरतोय, योग्य उच्चार सुद्धा कळतोय. पण समजून वाचन म्हणजे त्याला समजतच नाही. समजा ही ओळ आहे, त्याला समजत नाही. त्याने वाचली बरोबर, विरामचिन्हाचा वापर बरोबर केला, योग्य उच्चार सुद्धा केला, पण समजून वाचन जर केलं नाही तर उपयोगाचं नसेल. म्हणजे सगळ्यात गोष्ट या गोष्टीवर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना ते समजत आहे का? ते इंग्रजी मीडियम वाले काय करतात? पोरांना वाचता येतं, पोरांना इंग्रजी वाचता येतं. अरे बाबा इंग्रजी वाचायला किंमत नाही, त्यांना समजत आहे का जे वाचता येते? म्हणजे ऑप्शन 4 हे बेस्ट असेल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा उपचारात्मक जे असतं त्याच्यावर आलेला आहे. उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते? बघा आता उपचारात्मक शिक्षण काय म्हणतं? हे माहित पाहिजे. उपचारात्मक शिक्षणाचं उद्दिष्ट काय याच्यावर आलेला प्रश्न आहे. उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते? पहिलं म्हटले अभ्यास संपल्यावर मुलांना ग्रेड देणे, श्रेणी देणे तर अजिबात नसतं. मुलांना योग्यता आणि मुलांना योग्यता आणि प्रेरणा वाढवणे. बघा आता उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय? विद्यार्थी मागे पडलेला आहे. विद्यार्थी मागे पडलेल्या त्या विद्यार्थ्याला आता पुढे घेऊन साठी तुम्ही उपचार करत आहे. बरोबर आहे का? मग योग्यता आणि प्रेरणा वाढवणे हे उद्देश असतो का? उद्दिष्ट कोणतं असतं? तिसरं म्हटलंय वर्गातील मुलांना एकमेकांसोबत बोलण्यास प्रवृत्त करणे म्हणजे बोलण्याची संधी द्या. हे म्हणतं का उपचारात्मक शिक्षण? तर अजिबात नाही. उपचारात्मक शिक्षण काय म्हणतं? मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणे. उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय? जे मुलं मागे राहिलेले सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असतो? जे मुलं म्हणजे एखादं कौशल्य त्यांच्यामध्ये साध्य झाले नाही. तुमच्या वर्गात 5 मुलं असतील. या 5 मुलांना अधिक मदत करणे. का करणे? कारण त्यांच्याबरोबर घेऊन जायचंय. कळालं? म्हणजे हे काय असतं उद्दिष्ट असतं. ऑप्शन 4. त्याच्यानंतर नॉन चॉमस्की हा तुम्हाला भाषा विषयामध्ये विचारला जातो त्यामुळे याची पण तयारी चांगली असू द्या. नॉन चॉमस्कीची बघा प्रश्नच होता नॉन चॉमस्कीच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजेत क्षमता असते. बघा उपजेत म्हणजे जन्मजात क्षमता असते. असे पुढीलपैकी कोणत्या प्रकार ज्ञानामुळे होते? बघा नॉन चॉमस्की काय म्हणतो का मुलांमध्ये जन्मजात क्षमता असते कशाची? भाषा अर्जन करण्याची. बघा मुलांमध्ये काय असते भाषा अर्जन करण्याची जन्मजात क्षमता असते असं नॉन चॉमस्की म्हणतो. पण हे कशामुळे होतं? पहिलं म्हटलं सार्वत्रिक शब्दसंग्रह अजिबात नाही. हा सार्वत्रिक व्याकरण याच्यामुळे होतं का मुलं काय करतात सामान्य व्याकरण भाषेमधलं काय करू शकतात ग्रहण करू शकतात. सार्वत्रिक संरचना अजिबात नाही. सार्वत्रिक बोलीभाषा अजिबात नाही. तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे होतं तर सार्वत्रिक व्याकरण. हा त्याला सामान्य ग्रामर असं म्हटलं जातं. जे मुलं काय करतात भाषेबरोबर आपोआप ग्रहण करू घेतात. बघा आता तुम्हाला थोडी माहिती देतो. बघा आता नॉन चॉमस्की सार्वत्रिक व्याकरण आता याबद्दल त्याने काय सांगितलं होतं बघा. भाषेची सार्वत्रिक तत्वे केवळ जन्मजात नसून मानवी अनुभव, संज्ञा, संवाद आणि सामाजिक परस्परेशी आधारित असतात. बघा म्हणजे नॉन चॉमस्कीने काय सांगितलं होतं का? का मुलांमध्ये भाषा ग्रहण करण्याची क्षमता जन्मजात असते. म्हणजे जन्म एलईडी असते. काय म्हटलं होतं त्याने एलईडी लँग्वेज अक्विजिशन डिव्हाइस हे जन्मजात असतं. काय असतं? मुलांमध्ये ते काय कुठून टाकावं लागत नाही. नाही माझ्या मुलाकडे ते नाहीये. मी कुठून तरी घेऊन येईल तर अजिबात नाही. ते जन्मजात असतं. काय असतं? एलईडी.
मग भाषेची सार्वत्रिक तत्वे कुठून घेणार तो? त्याच्यामध्ये एलईडी म्हणजे त्याच्याकडे ते आपण काय म्हणतो एक प्रकारचं वस्तू आहे मेंदूमध्ये. ती ऑलरेडी जन्मजात आहे. पण आता सार्वत्रिक व्याकरण तो कुठून शिकत असतो? मानवी अनुभव असेल, संज्ञान असेल, संवाद असेल, सामाजिक असेल, परस्पर आधारित असतो. कारण जन्मजात भाषा ही जन्मजात असते का? तर अजिबात नाही ना. मूल जन्माला आलं म्हणजे भाषा ग्रहण करून येत नाही. मग तेच तो म्हणतोय का जरी एलईडी त्याच्यामध्ये असेल, एलईडी असेल पण त्यासाठी त्याला ती केवळ जन्मजात नसून काय मध्ये त्यामध्ये मानवी अनुभव संवाद याचं सामाजिक प्रक्रियेवर सुद्धा आधारित असतात. भाषा ही मानवी ज्ञान अनुभव आणि संवादातून विकसित होणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याच्यामध्ये ग्रहण करण्याची क्षमता मुलांमध्ये आहे. पण केव्हा ग्रहण होईल? ज्या वेळा आपल्या आजूबाजूच्या वातावरणात कोणीतरी बोलत असेल. एखाद्या बेटावर तुम्हाला ठेवून दिलं आणि सांगितलं नॉन चॉमस्कीने काय सांगितलं फक्त भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते पण भाषा जन्मजात ग्रहण होत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर आपण मूल्यमापनाचे दोन प्रकार बघितले होते. संस्कारक्षम म्हणजे याला बघा रचनात्मक आणि योगात्मक. फॉर्मेटिव्ह समेटिव्ह हे तुम्ही बघितले होते. आता त्याच्यावरच तुम्हाला आलेला प्रश्न आहे. जर तुम्ही टॉपिक काळजीपूर्वक बघितलं असेल तर उत्तरापर्यंत बरोबर जाणार. संस्कारक्षम मूल्यमापन निर्देश करते म्हणजे काय याला आपण रचनात्मक पण म्हणतो बघा. रचनात्मक सतत बघा याला मूल्यमापन म्हणतो. निर्देश कशाकडे करते? याकडे कशाकडे निर्देश करते? नियमित कालावधीनंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. कालावधी नंतर म्हणजे काय? गॅप देऊन कोणतं मूल्यमापन असतं? योगात्मक असतं. काय असतं? योगात्मक समेटिव्ह. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? रचनात्मक विचारलंय. म्हणजे हे असेल का? तर अजिबात नाही. सत्राच्या शेवटी कोणतं असतं? योगात्मक असतं. सत्राच्या शेवटी पण कोणतं असतं? म्हणजे गॅप जिथे पडत असेल ते योगात्मक. हा विद्यार्थ्यांच्या शिकताना सर्व कामाच्या नोंदी बघा. शिकतानाच्या म्हणजे काय? सतत चालू असताना बघा. शिकताना म्हणजे काय? वर्ग चालू असताना. थोडक्यात आपण सोपा अर्थ वर्ग चालू असताना जे पण काम केलं जातं, जे मूल्यमापन केलं जातं, ज्या नोंदी ठेवल्या जातात त्याला सतत मूल्यमापन म्हणतात. काय म्हटलं जातं? सतत किंवा त्याला रचनात्मक म्हणतात. म्हणजे तिसरं ऑप्शन कशाबद्दल बोलतंय? संस्कारक्षम बद्दल. आणि विद्यार्थ्यांनी त्याच्या वर्गातील स्थान समजण्यासाठी केलेली मदत. स्थान समजण्यासाठी काय असतं? मानकीकृत करतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे पण येत नाही पण ऑप्शन 3 हे बेस्ट आहे. कारण विद्यार्थी शिकत असताना सर्व कामांचं म्हटलंय. काय म्हटलंय? सर्व कामांचं. कुठे गॅप म्हटले का? शिकतानाच्या म्हणजे तो ज्ञान ग्रहण करत असताना म्हणजे ऑप्शन 3 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. प्रश्न 6 काळजीपूर्वक वाचा. वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती उपयुक्त नाही? बघा आता वाचन करायचंय तुम्हाला आणि वाचन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. बघा उपयुक्त ठरेल सॉरी. वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती उपयुक्त ठरेल? उपयुक्त ठरेल म्हणजे काय? फायदेशीर आहे. कोणती फायदेशीर आहे? पहिलं म्हटलंय वाचन म्हणजे अक्षरांची उकल. दुसरं म्हटलंय वाचन म्हणजे मजकुराचे अचूक उच्चारण. फक्त मजकुराचं उच्चारण करून चालेल का? जास्त निगेटिव्ह वाटतंय. वाचन म्हणजे मजकुराचे आकलन. हे थोडं बेस्ट वाटतं प्लस मध्ये. मजकुराचं वाचन म्हणजे काय? मजकुराचं आकलन. आणि वाचन म्हणजे अक्षरांची रचना पाठ करणे तर अजिबात नाही. म्हणजे याच्यापेक्षा पण बेस्ट उकलपेक्षा बेस्ट काय भेटलं आपल्याला? वाचन म्हणजे मजकुराचे आकलन. आकलन बेस्ट भेटलं ना म्हणजे पुढीलपैकी कोणती कृती उपयुक्त ठरेल? वाचन म्हणजे मजकुराचे आकलन. हे काय असेल? सर्वात उपयुक्त असेल अक्षराच्या उकलपेक्षा. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने उपयुक्त ठरेल तर काय ऑप्शन 3 जास्त उपयुक्त ठरेल. त्याच्यानंतर हा प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये पण विचारला जाईल, मराठीमध्ये पण विचारला जाईल आणि सीडीपी मध्ये पण विचारला जाईल बघा. आता ज्यांनी टॉपिक बघितलाय हा टॉपिक मध्ये आपण टॉपिक पण ऍड केलेला आहे. या टॉपिक मध्ये हा सर्व दिलेले त्याचं विश्लेषण वगैरे आणि जरी नसेल तर तुम्ही फक्त प्रश्न वाचा. याचं विश्लेषण पण मी तुम्हाला मिळून जाईल. आता आता हा टॉपिक असा आहे का मुलांचा जो भाषा विकास होतो म्हणजे काय होतं आपण जन्मापासून जो भाषा विकास होतो 2 ते 3 वर्षापर्यंत 2 ते 3 वर्षापर्यंत त्याचा क्रम त्यांनी विचारलेला आहे. बघा बालकाचा भाषा विकास होतो त्याचा क्रम विचारलेला आहे. प्रथम भाषा ग्रहण बघा प्रथम म्हणजे काय? सुरुवातीचे वर्ष. भाषा ग्रहण प्रक्रियेतील पुढीलपैकी कोणता योग्य क्रम बघा कोणत्या घटकांचा योग्य क्रम लावा. घटनांचा क्रम कसा पाहिजे? योग्य. कारण पहिले काय होतं? आता तुम्हाला माहित आहे सगळ्यात पहिले काय होतं?
हुंकारणे असतं. काय असतं? हुंकारणे. आता इथे पण हुंकारणे, इथे पण हुंकारणे, इथे पण हुंकारणे, इथे पण हुंकारणे. आता 4 ऑप्शन आहेत. आता शोधायचं कसं? आता मग शेवट पाहायचं. शेवट काय असतं सगळ्यात? संदेशात्मक बोलणे. काय असतं शेवट? संदेश. डायरेक्ट शेवटचे संदेश. आता शेवट संदेश कुठे दिले? बाबा इथे तर 2 शब्दवाले आवाज दिली म्हणजे हे बाहेर झालं. इथे पण आहे का संदेश? तर अजिबात नाही. हे पण बाहेर झालं. इथे संदेशात्मक बोलणे हे पण दिलेलं आता हे पण दिलेलं. आता 2 ऑप्शन तुम्हाला उरले. आता तुम्हाला थोडा क्रम सांगून देतो. बघा, पहिलं हुंकारणे म्हणजे याला स्क्विंग म्हणतात. हां? स्क्विंग म्हणतात. त्याच्यानंतर काय असतं? बडबडणे असतं. काय असतं? बडबडणे असतं. हां? बहुसंश्लेषणात्मक म्हणजे काय? एक शब्दवाली अवस्था. आपण काय बघितलं होतं का मुलं एक शब्दाचा वापर काय करतात? म्हणजे मला दूध. दूध फक्त काय म्हणणार ते? दूध. दूध म्हणजे काय? मला दूध पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्यासाठी एकच शब्द वापरला जाणार. म्हणजे काय झालं? ही पहिला नंबर, हे दुसरा नंबर बडबडणं, हे याला याला एक शब्दवाली म्हणतात बघा. याला एक शब्दवाली. हां? याला 2 शब्दवाली अवस्था म्हणजे हा पण क्रम चालू आहे बरोबर. आणि हा काय असतो? शेवट काय असतं? संदेशनात्मक म्हणजे मुलं पूर्णपणे वाक्य बोलायला लागतात. आता याचं थोडं विश्लेषण तुम्हाला करून देतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. त्यासाठी बॅच लवकरात लवकर जॉईन करा. वेळ वाया घालवू नका. आता तुम्हाला इथे सर्व मुद्दे दिलेले ते मुद्दे काळजीपूर्वक समजून घेऊ. म्हणजे जेणेकरून हा प्रश्न पण हिंदीमध्ये जास्त समजून घ्या कारण हिंदीमध्ये जास्त येण्याची शक्यता असते मराठीपेक्षा. पण हिंदीचे शब्द थोडे वेगळे असतात त्यामुळे गोंधळ होतो. हुंकारणे बरोबर आहे का नाही? क्विंग लहान मुले साधे स्वर ध्वनी निर्माण करतात माहित आहे ना? आता फक्त काय करतात? स्वर निर्माण करतात. स्वर म्हणजे काय? बरोबर आहे का नाही? व्यंजनाचा वापर होतोय का क्विंग मध्ये? अजिबात नाही. त्याच्यानंतर बडबडणे बघा 1 नंबर 2 नंबर काय असते? बडबडणे. बडबडणे लहान मुले व्यंजन आणि स्वर यांचं संयोजन कुठे करतात? व्यंजन आणि स्वर. तुम्ही जर म्हटले क्विंग मध्ये तर अजिबात नाही. कुठे असतं? बडबड म्हणजे व्यंजन आणि स्वर यांचं संयोजन करतात. म्हणजे तिसरं म्हटलंय बहुसंचलात्मक अवस्था हा त्याला त्याला एक शब्दवाली किंवा होलोग्राफिक अवस्था असं म्हटलं जातं. मुले जटिल अर्थ सांगण्यासाठी एकच शब्द वापरतात. मी तुम्हाला सांगितलं जटिल अर्थ म्हणजे उदाहरणार्थ त्याला असं म्हणतं का लहान मूल बघा, जे मूल 18 महिन्याचं असतं, बरोबर आहे का? ते म्हणेल का मला पाणी आणून दे? तर अजिबात म्हणणार नाही. ते काय म्हणेल? मम मम, दू दू. काय म्हणेल? म्हणजे एकच काय करतात जटिल अर्थ सांगण्यासाठी एकच शब्द वापरतात. त्यांना काही जरी दूध जरी लागत असेल, मला म्हणतील का मला दूध आणून दे? फक्त दूधच म्हणेल. म्हणजे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर 2 शब्दवाली अवस्था येते बघा. मुले 2 शब्द एकत्र करून साधी वाक्य तयार करतात. 2 शब्द एकत्र करून. 2 शब्द एकत्र करून काय करतात? साधी आणि संदेशात्मक म्हणजे काय? मुलं आता छोटी-छोटी वाक्य तयार करून बोलायला लागतात. मुले अनेक शब्दांचं अधिक जटिल वाक्य तयार करतात. यामुळे स्पष्ट संदेश मिळतात. म्हणजे मला जायचंय, मला घे, मी तिकडे जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा शेवटचा टप्पा असतो. म्हणजे अशा पद्धतीने हिंदीमध्ये समजून घ्या. बॅचमध्ये तुम्हाला हिंदीमध्ये अपलोड केलेला आहे. तो बेस्ट असेल. कारण याच्यामध्ये मराठीमध्ये फार शब्द फेरफार केले जातात. त्यामुळे व्यवस्थित समजणार नाही. कळालं? बॅचमध्ये तो हा हिंदीमध्ये अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8वा बघा. काळजीपूर्वक समजून घ्या. फक्त प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यायचे. उत्तर आपोआप निघतात. त्यासाठी टॉपिक क्लिअर पाहिजे. टॉपिक क्लिअर नसला मग फार अवघड असतं. प्रश्न 8. चौथीच्या वर्गातील शिक्षिका शिक्षिका किती? चौथीच्या वर्गातील शिक्षिका पाठातील आलेले कठीण भाषा विद्यार्थ्यांना सोपी करून सांगते. ती नेमकी काय करत आहे? म्हणजे शिक्षिका काय करत आहे? पाठात जी भाषा आहे ती कठीण आहे. म्हणजे उदाहरणार्थ CTET ला समजा भाषा हिंदी आहे. मी काय करतो? सोपी करून सांगतो. मग शिक्षिका पण तेच करते का पाठामध्ये जी भाषा आलेली आहे ती कठीण असेल किंवा एकदम शुद्ध पुणेरी असेल. मग ती भाषा काय करते? सोपी करून सांगते. त्यापेक्षा अजून सोपी म्हणजे त्यांच्या बोली भाषेत सांगते. मग शिक्षिका काय करत आहे? आता अंगीकारणे कशाला म्हणतात? जसेच्या तसं. जसेच्या तसं. आता जसेच्या तसं चालू नाही कारण इथे ती फेरफार करत आहे. ट्रान्सलेशन करत आहे का? ट्रान्सलेशन केव्हा म्हणणार? जेव्हा एक भाषा दुसऱ्या भाषेमध्ये बोलणं त्याला ट्रान्सलेशन म्हणतात. पण शिक्षिका काय करते? कठीण भाषा विद्यार्थ्यांना सोपी करून सांगते. म्हणजे काय असेल? एक तर ती शुद्ध भाषा असेल, त्यांच्या बोलीमध्ये ती मांडण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ट्रान्सलेशन तर होत नाही. अनुकूलन होत आहे. काय होतं? अनुकूलन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार किंवा त्यांच्या सामाजिक बोलीनुसार ती काय करते? भाषा मांडण्यात म्हणजे अनुकूलन. आणि संप्रेषण तर हे अजिबात चालू नाही. काय चालू आहे? अनुकूलन हे चालू आहे. म्हणजे त्यांच्या वयोगट असेल किंवा त्यांची बोली असेल त्यानुसार काय करते? ती मांडते. बघा इथे आपले ऍप दिलेले PSC अकॅडमी हे डाउनलोड करून घ्या. सर्व काही तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहे.
प्रश्न 9वा काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न फार बारकाईने समजून घ्यावे लागतात कारण ही टीईटी नाही. टीईटी मध्ये तुम्ही एखादं पाठांतर केलं म्हणजे उत्तर देणार, पण इथे तसं नसतं. प्रश्न 9, विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? बघा, विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्याचं मूल्यमापन करायचं. बघा, लेखनाचे मूल्यमापन किंवा लेखन कौशल्याचं मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? आता लेखन कौशल्याचं भर आपल्याकडे काय असतं, शुद्ध लेखन म्हणजे मूल्यमापन असं आपण समजतो, पण ते चुकीचं आहे. अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण. फक्त मुलांनी आता प्राथमिक स्तरासाठी फक्त त्याने शुद्ध शब्द लिहून आला आणि व्याकरणिक शब्दांचा वापर केला म्हणजे ते मूल्यमापन योग्य आहे का? तर अजिबात नाही. कल्पनांचे सादरीकरण हे कुठेतरी बेस्ट वाटतं का त्याने जे मांडलेले त्याच्या मनात त्याला मांडता आलं पाहिजे. मर्यादित शब्दांची संख्या नाही बाबा, तू 20च शब्दांमध्ये लिही, तर अजिबात नाही, म्हणजे हे पण चांगलं नाही. म्हणी आणि वाक्प्रचार, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा प्रयोग का उपयोग करतो का बा, याला पण महत्व नाही. सगळ्यात महत्वाचं त्याच्या मनातील ज्या कल्पना आहेत त्या जर त्यांना मांडता येत असेल तर या पद्धतीने तुम्ही सगळ्यात बेस्ट काय करू शकता, त्याचं मूल्यमापन करू शकतात ऑप्शन 2 नुसार. प्रश्न 10, वायगोस्की. मी तुम्हाला सांगितलं होतं वायगोस्की तुम्हाला मराठी असेल, हिंदी असेल, सीडीपी असेल, सगळ्या विषयांमध्ये हा उपयोगी पडतो. आता वायगोस्कीचा सिद्धांत आणि एक वेळा वायगोस्की तुम्हाला सोशल सायन्स मध्ये सुद्धा आलेला होता. सोशल सायन्स बघा, वायगोस्कीच्या परिकल्पनेनुसार बघा, परिकल्पनेनुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहाने काम करण्याची संधी द्यावी. कारण काय म्हणतंय तर वायगोस्कीचा जो परातीकरणाचा जो सिद्धांत आहे किंवा परातीक्रमानुसार शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहाने म्हणजे एकत्रितपणे काम करण्याचे, काम म्हणजे काय, शेतात नाही पाठवायचं त्यांना, म्हणजे एकत्र बोलण्याची असेल, चर्चा करण्याची असेल, त्याला काम करण्याची संधी द्यावी. का द्यावी? कारण काय म्हटलंय बघा, शिक्षिकेला हे काम सहजपणे करता येईल नाही बाबा, माझ्यासाठी सोपं होऊन जाईल, विद्यार्थी विद्यार्थी बोलत बसतील तर अजिबात नाही. हे तर वाई गोष्टी सांगत नाही. विद्यार्थी परस्पर काम करीत असल्यामुळे शिक्षकाला विश्रांती भेटते, म्हणून हे केलं पाहिजे का, तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. का का एकत्र केले पाहिजे, का सामाजिक सहयोग दिला पाहिजे, का विद्यार्थी ज्या वेळा आंतरक्रिया होतात म्हणजे एकमेकाशी बोलतात, संवाद करतात, याच्यामुळे काय होते, अध्ययनाची संधी मिळते, चांगलं आहे. आणि या या प्रकारच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थ्यांना भाषा शिक्षणापासून दूर जातात, दूर नाही तर जवळ येतात. म्हणजे हे पण तुमचं बाहेर झालं, म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं चुकीचं आहे, पण ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया झाल्याने काय होते, संधी मिळते. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा, काळजीपूर्वक वाचा. बघा, प्रश्न 11 काय म्हणतोय, विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल? बघा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणाची प्रगती बघायची. बघा, आता भाषा शिक्षणाची जर प्रगती बघायची का, विद्यार्थ्याला किती भाषा येते, कशा पद्धतीने तो वापर करतो, हे जर तुम्हाला तपासायचं, खालीलपैकी कोणती बाब तुम्हाला महत्वाचा पुरावा ठरेल असं त्यांनी विचारलेलं आहे. चाचणीत मिळालेले गुण चालेल का? नाही, याला कधी 100 मार्क आहे म्हणजे याचा अर्थ याची मराठी चांगली असेल असं तुम्ही धरणार का, तर अजिबात नाही. विद्यार्थ्याने वापरलेली मौखिक मौखिक व लिखित भाषा, म्हणजे तो बोलतो कसा आणि लिहितो काय, म्हणजे त्यांनी मांडणी कशी केली लिहिण्यामध्ये आणि बोलतो, याच्या आधारे तर तुम्ही भाषेचं मूल्यमापन चांगल्या पद्धतीने करू शकता. ऑप्शन 2 थोडं बेस्ट आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम समजणे, नाही बाबा त्याला पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम समजला म्हणजे याची भाषा चांगली असते, तर अजिबात नाही. भाषेचे उद्दिष्ट साध्य साध्य जाणून घेणे. बघा, भाषेची उद्दिष्ट आणि साध्य जाणून घेणे, म्हणजे त्याला भाषेचे उद्दिष्ट सांगा आणि काय साध्य सांगून द्या, त्याला कळालं म्हणजे त्याचा भाषा विकास, असं होईल का, तर अजिबात होणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 हे बेस्ट काय, कारण त्याने वापरलेली मौखिक आणि लिखित भाषा ही फार महत्वाची असते. बघा, त्याच्यानंतर प्रश्न प्रश्न 12, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. हा आलेला आहे राष्ट्रीय शिक्षण 2005, बरोबर आहे का नाही, NCF वर. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेखा, नॅशनल करिक्युलम
आता तुम्हाला हा गणितासाठी जास्त विचारला जाणार नॅशनल ते बघायचं जास्त करून गणित ज्यांचा पेपर 1 असेल पेपर 2 असेल. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही बघा. आता जर तुम्ही 2005 न वाचलं असेल तर कोणत्या तत्वाचा समावेश केला नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिलं म्हटलंय शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थिती सांगड घालणे म्हणजे काय शाळेचं ज्ञान आणि बाहेरचं ज्ञान यांची सांगड घालणे म्हणजे काय जुळवणे जोडणे चांगलं आहे याचा समावेश केलेला आहे. होकमपट्टी बघा होकमपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे त्या पद्धतीपासून फारकत करणे म्हणजे काय त्या जुन्या पारंपरिक पद्धती होत्या त्या काय करायच्या आता वेगळ्या करायच्या बंद करायच्या आपण वेगळे होणे फारकत म्हणजे काय वेगळे होणे तर वेगळे होणे हे पण सांगितलेले आहे. म्हणजे हे पण तुमचे दोघं येत नाही. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे हे सांगितलंय का हेच सांगितलं नाही कारण अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित करायला लावलेला आहे पाठ्यपुस्तक केंद्रित नाही म्हणजे 3 बेस्ट आहे. आणि मूल्यमापन पद्धतीत परीक्षा जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे म्हणजे हे चांगलं आहे. बरोबर आहे का नाही? का मूल्यमापन काय करायचं? एक मिनिट. मूल्यमापन काय करायचंय तुम्हाला लवचिक करायचंय काय करायचंय लवचिक मूल्यमापन झालं पाहिजे. आता लवचिक मूल्यमापन करण्यासाठी मग त्यांनी सुचवलेलं आहे ना का मग लवचिक मूल्यमापन का करा कारण पहिलीचा विद्यार्थी सर्व त्याला पहिल्याच दिवशी येईल का तर अजिबात येणार नाही मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या आधारावरच काय केलेला होता हा प्रश्न विचारलेला होता. बघा हा प्रश्न काय विचारलेला होता का लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे हे पण सांगितलं होतं पण कशाचा समावेश नाही तर अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक केंद्रित दृष्टिकोन असेल याचा समावेश करायचा नाही म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न जास्त समजून घेण्यावरच भर द्यावा लागतो. खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते यशस्वी कशाला म्हणणार म्हणजे आपण यशस्वी कशाला म्हणतो पहिलं म्हटलंय असमान विद्यार्थ्यांना भाग देणे असमान तू घे त्याला देऊ नको चालेल का हे पण चांगलं नाही. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे सगळ्यात महत्वाचं काय यशस्वी म्हणजे काय विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे हे यशस्वी असतं. विद्यार्थ्यांना फक्त लक्ष्य भाषेत बोलण्यात फक्त इंग्रजीमध्ये बोला इंग्रजी मीडियम आणि चालणार नाही. प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे आता ज्याला उत्तम बोलता येतं किंवा चांगलं बोलता येतं त्याला संधी देताय पण ज्याला कमी बोलता येतं त्याने काय करायचं म्हणजे हे पण चांगलं आहे का इथे ठराविक विद्यार्थ्यांची गोष्ट आहे पण इथे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे म्हणजे सर्वांना विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वांना म्हणजे ऑप्शन देन त्यालाच यशस्वी म्हणणार का सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला पण आपण काय करतो आपल्या वर्गात 10-5 मुलं असतात ते निवडून घेतो आणि आम्ही काय केलं यशस्वी झाले अजिबात यशस्वी नाही अयशस्वी आहे कारण का बाकीच्या मुलांना तुम्ही का संधी दिली नाही किंवा त्यांना का बोलण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करत नाही म्हणजे ऑप्शन 2 हे बेस्ट आहे. बघा त्याच्यानंतर प्रश्न भाषा शिक्षणासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक आता बघा भाषा शिक्षणासाठी वायगोस्कीने सर्वात महत्वाचा घटक काय सांगितला होता यावर आलेला हा प्रश्न आहे. काय सांगितला होता पहिलंच आहे सामाजिक अभिसरण म्हणजे काय सामाजिक अंतरक्रिया झाल्या पाहिजे. बघा अशा पद्धतीचे हे 14 प्रश्न होते. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक पोहोचवा आणि लवकर अभ्यासाला लागा. PS हिस्टो अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास करायची वेळ आलेली आहे कारण आता दिवस जसे जसे दिवस काय होतील कमी होत चालले मग यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही इकडे तिकडे बघणार तर कुठून टॉपिक माहित पडणार सगळं तुम्हाला तिथे 999 मध्ये उपलब्ध आहे. तर सर्व तुम्ही डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्ही ऍप मध्ये व्हिडिओ डाउनलोड करून घेतला जरी तुम्हाला नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नंतरून पण बघू शकतात. बघा इथे तुम्हाला आन्सर की सुद्धा दिलेली कारण आपले बॅचचे विद्यार्थी काय करतात नंतर आन्सर की मॅच करतात जेणेकरून त्यांचे किती बरोबर आले कारण ते OMR घेतात आणि OMR वर सोडवतात म्हणजे जेणेकरून किती बरोबर आले हे सुद्धा त्यांना कळतं. चालेल व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.